इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतातही जाणू लागले असल्याची चर्चा सुरू आहे। गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या भीतीमुळे अमरावतीत गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक पातळीवर दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे। याच भीतीमुळे अमरावती शहरात सकाळपासूनच विविध गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले। क्या बताएंगे, बहुत सारे लोग यहाँ पे ये ऐसी पब्लिक लाइन लगा रही, ये ऐसा तरास होगा, रोजगार रह रहे, ये घरों को सिलेंडर नहीं, ये लोगों के ब्लैक से बेच रहे उधर लोग 1500 रुपए के। ये आम जनता को तरास हो रहा ना भैया। ये अब हमारे जैसे आम जनता लोगों को काम धंधा छोड़ के यहाँ पे लाइन लगाना पड़ रहा। और पंप के भी 100 रुपए किलो गैस हो गया। अब बताओ ऑटो वाले क्या कर रहे, गरीब लोग क्या कर रहे। अनेक नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्याकरिता एजन्सी बाहेर रांगा लावल्याचे चित्र होते। दरम्यान काही गॅस एजन्सी चालकांशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की अमरावती शहरात सध्या फक्त कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे। घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी गॅसचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊन अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहनही एजन्सी चालकांनी केले। मात्र सध्याचा साठा किती दिवस पुरेल याबाबत निश्चित सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेत। याच पार्श्वभूमीवर अफवांमुळे निर्माण झालेली भीती आणि त्यातून वाढलेली नागरिकांची गर्दी हे चित्र आज अमरावती शहरात पाहायला मिळालेत। इराण इस्रायल संघर्षाचे फटके आता आपल्या देशात सुद्धा जाणवायला लागले आहेत। भारत देशामध्ये जे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून गॅस तुटवड्याचं संपूर्ण जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी संकटात आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। सध्या अमरावतीची स्थिती जर बघितली तर अमरावती शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर करिता कुठल्याच प्रकारची अडचण नसल्याची जी आहेत देशमुख गॅस एजन्सीकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे। मात्र कमर्शियल जे आहेत हॉटेलमध्ये लागणारे गॅस सिलेंडर याचा तुटवडा अमरावती शहरामध्ये सुद्धा असल्याचं चित्र एकंदरीत जे आहेत माहिती समोर येत आहेत। आपण सध्या देशमुख गॅस एजन्सी समोर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याची संपूर्ण प्रसार माध्यमांवर बातम्या सुरू असल्यामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी गॅस जे बुकिंग करण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे। मात्र कुठल्याच प्रकारची या ठिकाणी घरगुती गॅस करिता तुटवडा नसल्याचं जे आहेत माहिती समोर येत आहे। मात्र हॉटेलमध्ये लागणारे जे आहेत कमर्शियल गॅस करिता मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये सुद्धा तुटवडा असल्याचं माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे घरगुती लागणाऱ्या गॅस करिता कुठल्याच प्रकारे नागरिकांनी भयभीत होऊ नये। संपूर्ण जे आहेत सध्या तरी अमरावती शहरामध्ये घरगुती गॅस करिता कुठल्याच प्रकारचा तुटवडा नसल्याचं यावेळी समोर आलं आहे। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्माचा मी रोजकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती।